दरम्यान या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनामध्ये रोहित पवारांनी खुसपट काढलंच। रोहित पवार बोलताना बोलून गेले की राष्ट्रवादीनं वर्धापन दिनाच्या फलकावर महापुरुषांचे फोटो लावलेच नाहीयेत। एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती, आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा, जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आता कुठेतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला, हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। पण त्यांचं भविष्य त्यांना लखलाभ। कालच तुम्ही वर्धापन दिन हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे साजरा केला। तुम्ही साजरा केलेल्या वर्धापन दिनाचे हे फोटो आहेत। तुमच्या कुठल्याही बॅनरवरती महापुरुषांचा फोटो नव्हता। हे मी तुम्हाला आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी दाखवू इच्छितो। ज्यावेळेस तुम्ही आमच्यावरती टीका करता त्यावेळेस स्वतः तुम्ही पाहायला पाहिजे होतं की तुमच्या बॅनरवरती तुमच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये महापुरुषाचे फोटो होते का। आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही पुरोगामी विचारधारा सोडली का, तुम्ही महापुरुषांचे विचार सोडले का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे। मला रोहित पवारांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काल तुमच्या पक्षाचा जो वर्धापन दिन साजरा केला त्यावेळेला जे बॅनर पोस्टर सगळीकडे लावले होते, जे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून पोस्ट केलेले आहेत, त्या सगळ्या बॅनरमध्ये या सगळ्या महापुरुषांचे फोटो होते का। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी रोहित पवारांना सवय लागलेली आहे।